बदल जाई, राधे तकदीर बदल जाई, सच में तकदीर बदल जाई. आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. आपल्या धर्माची संस्कृती दादा. म्हणून सगळ्या तरुण भावांना रिक्वेस्ट असेल, तुम्ही जितू मामांवर म्हणा, भाऊंवर म्हणा की रवी किरण महाराजांवर म्हणा, जर तुम्ही प्रेमापोटी आला असाल तर मला 2 तास बोलू द्या. तुम्ही कोणीच बोलू नका, कारण मला ना बिनकाम न बोला ना बोलता रागेस. बरोबर आहे ना दादासाहेब? बोला ना असं ना, आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. बिनकाम ना तक येडाच नाही मायक बोला ना, एक कॉन भेटणार तरच बोलत बाबा मी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका ठिकाणी भगवंताशी नारद महर्षींनी संवाद साधलेला देवासोबत. देवाला विचारलं, देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल, तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं भेटणार आहे का? कारण तुम्हाला जर हक्क मारायचं म्हणलं तर तुम्ही एका नावानं येणार नाही. एक नाव नाही तुम्हाला. मग एक गुजरातीमध्ये भजन आहे, हरी तारू हरी तारू नामचे हजार, नामचे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री, प्रभू तारू नामचे हजार, नामचे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री. तुझे हजारो नाव आहेत, त्याच्यातले काही नाव श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंदगना विनाशा, सकळ देवादिदेवा, कृपाळी वाजी केशव, आनंद महानुभव, सदाशिव सज्जरूपा. इतकी सगळी नाव आहेत. मग तुला हाक मारायचं पण एवढं सोपं नाही. मग देवा तुझी भेट पण घ्यायची आणि सहज भेटले पाहिजे तुम्ही. मग कुठं भेटणार आहे का? देवानं सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग जिथं भगवंताचं गुणगान चालते तिथं भगवंताची हजेरी असते. मग फॉर एक्झाम्पल लंगाण्यामध्ये कीर्तन आहे, जर लंगाण्यामध्ये कीर्तन आहे म्हणजे भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी नक्कीच आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग पंढरपुराचा मालक जर लंगानामयीसने हाजरी लावस होईल, पंढरपूरना मालक जर लंगानामयीसने हाजरी लायरा ना कीर्तन मग आपला गाव मा आपली कानबाई येत नशील का? कारण मी कान्हा देशाचा पुत्र आहे म्हणून मला माझ्या कान्हा देशाचा स्वाभिमान आहे. आणि कानबाई माता मला सांगा ना आवडस त्यानं कारण असं आहे, कानबाई माता गावमा 3 वर्ष मा एकच दावेस बाबा. कानबाई माता बरोबर आहे ना? 3 वर्षानंतर एकच दिन येस, एकच रातना मुक्काम रास. कितला रातना? एक रातना मुक्काम रास, पण अख्खा गावमा गाजा वाजा. आंडेर बेटी जवाई बिवाई नात्रे नोत्रे वट्टा गोया करले तर फार कधी होता सुद्धा वाची जास. खरंय का नाही? एक रातना मुक्काम पण अख्खा गावमा गाजा वाजा रास. आणि बरं का बहिणी आज ना कीर्तनकार म्हणीस नाही ऐकणं नाही शे तुमले. आज ना कीर्तनकार नाही, आज ना तुमना भाऊ शे, तुमना पोरे असं समजेन ऐक जात. लगीन व्हा नंतर बाईनी सुद्धा ना संसार जर सुख ना होई ना तिने माहेर मा एक रातना मुक्काम करायला पाहिजे. थोडा काही बैसले रागी मरी जायचो आमनास किडा पाडरा ना यान सत्या ना असो या. संसारात जर काही संकट आहे, काहीतरी जीवनात काही दुःख असेल आणि काही अडचणमुळे नवरा बेवडा आहे व काहीतरी अडचण आहे मनीषण राहसोय बिचारी माऊली ते बरोबर आहे. मग तिचा मायबाप शिवाय कोण आहे? मग ती राहायला पाहिजे. भाऊ शिवाय कोण राहायला पाहिजे. बरोबर आहे. पण नवरा सुखमाटी राहणार, सासू सासरा चांगला आहेत, काही काही बाईसले 2 बांडाल बायाला आयलशेत. आता माहेर मावण्यात का नवराला फोन करते नाही म्हणा असा जीव करा ना 2-4 दिन राही जाऊ का तर ती शिलगी जाय. कानबाई सारखं एकच रातना मुक्काम पण अख्खा गाव मा गाजा वाजा. बरोबर आहे का नाही? आणि तसंच अंडीर बेटीनी एकच रातना मुक्काम करो माहेर मा रातभर नाही येणारी पूर्ण इथलं वजन रासना काका बाबा वा रे दिदील बोला वा रे बहीण कोणता करे दका रे कितला गाजा वाजा रास. आणि बाकीने बाया इथल्या निता तेल निघत राहते गरमा भाऊ जाय चालता चालता लात मार देस आया माहित आहे पाय लाग्या माहित तुमले पाय नाही लाग्या तू चांगला गोमाल दिना ना पाय कस काय लाग्या. रात्रीचा मुक्काम असावा कानबाई मातेसारखा. आणि जी आई एवढ्या नियमात वागली माहेरी येत असेल रात्रीचा मुक्काम करत असेल मला खात्री आहे
माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे माझी कानुबाई माता माझ्या कीर्तनामध्ये आलीच असेल. आणि जर कानुबाई माता आली आहे तर मी खानदेशाचा, म्हणजे खरा शब्द कानादेश आहे, मी कानादेशाचा मुलगा असल्यामुळे मला कानबाई मातेचं आल्याच्या नंतर तिचं स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. हो माय खेळत आली आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. कानबाई खेळत आली मायला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. हरिप्राप्ती शुपाय साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे नवांची प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यतन पावन झालेली आपली लंगाणे नगरी आणि लंगाणे नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने सगळ्यांचे लाडके असणारे, सगळ्यांचे जिव्हाळ्यातली व्यक्ती म्हणजे आपल्या परिसराची श्रीमंती, आपल्या परिसराचं ना आमदार श्री जयकुमार भाऊ रावल यांचा 16 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हातचा हा कीर्तनाचा योग आहे. खरं तर जसं आम्ही कीर्तनातून मागणीचा अभंग घेतल्याच्या नंतर सांगतो की भैया मागणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि देणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा. त्या युक्तीप्रमाणे वाढदिवस आहे आमदारांचा आणि आयोजक आहेत सगळ्यांचे परिचयाचे असणारे आमचे जितू मामा. कुठे गेले? वा वा, आमची जितू मामांनी कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे. खरं तर महाराज लंगाण्यामध्ये कीर्तन करणं माझ्यासाठी जरा विशेषच होतं. त्याचं कारण असं आहे, या गावामध्ये मी लहानपणापासून भजनाला येते जीवान आम्ही सोबतच. या गावाचे भजनी मंडळ सगळे ओळखतात मला. पण विषय असा आहे की बऱ्याच वर्षानंतर मी या गावात येतोय कीर्तनासाठी. अगोदर भजनाला भारुडांना मी यायचो. हो, मग परिसरात मी जरा कार्यक्रम घेतच नाही बाबा. कसं आहे ना, आंगे पांगे उलगी जायला थोडं दूर लय जाऊ तर डोरे दट करलंय. मग थोडं दूरलं तर कळायला मी म्हणा डोरे. हा, 8-4 दिन मग थैली भरणी का घरनी घेऊ. हा, पण कसं आहे ना, मला ज्यांनी तारीख दिली ते आमचे रावसाहेब दादासाहेब. त्यांना मी तुमच्या परिचयासाठी मी रावसाहेब म्हणलो, पण माझं स्वप्न असं आहे त्यांना पण मी सरपंचच म्हणतो. हां, ते माझ्या नजरेत सरपंचच आहेत आणि मला बघायचं आहे त्यांना पण. खरं तर तुम्ही लोक राजकारणामध्ये असून सुद्धा जर परमार्थामध्ये तुम्ही सामील होत असाल तर मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे, अभिमान आहे. हे जे व्यासपीठ आहे हे कोणाचीही स्तुती करण्यासाठी नाही आहे. चुकीच्या व्यक्तींची स्तुती अजिबात इथं होत नाही, पण खऱ्याची स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं पण खरं आहे. कारण आमच्या संतांचे शिकवण आहे, परमार्थामधनं काही पॉइंट मी नोट करतो. कृष्ण भगवंत रथ हाकत होते, अर्जुन रथावर बसलेला आणि कर्णानं जसा का बाण सोडला तसा अर्जुनाच्या रथाचं चाकच हाणून पाडलं
अर्जुनाच्या रथाचं चाक आणून पडल्याच्या नंतर भगवंताच्या मुखातून वाक्य निघालं, वाह वाह मर्दा काही योगदाय म्हणले. कर्णाची बढाई. अर्जुनानं देवाकडे बघितलं, म्हणले देवा तू माझ्या रथाचा सारथी असल्यावर दुश्मनाची बढाई मारतोय, तुला कळतंय का? देवानं सांगितलं तो जरी दुश्मन आहे पण खरं असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. म्हणे कसं? अरे मी स्वतः जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं, मग योद्धा कमी आहे का? बरोबर आहे की नाही? जर दुश्मन आहे पर कर्तबदारी जर खरी असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. आणि खऱ्याची स्तुती करायचं हे व्यासपीठ आहे. विठ्ठल विठ्ठल सांगणारच आहे मी पुढे. जितू मामांना आता विषय असा झालेला आहे ना, एखाद्यांचं नाव असतं नानभाऊ, तात्याभाऊ, आप्पाजी भाऊ, नाही का, असे टोपण नावं असतात. पण आमच्या जितू दादा साहेबांना सगळे जितू मामा म्हणूनच ओळखतात. कारण मला ज्यांनी पण फोन केले परिसरातून, बाबा तुम्ही कीर्तनाला जातायत लंगाण्याला? हो गो. हा ते जितू मामांकडे जातायत का? मग मी देखील होतं नाही पण नाव ऐकलं होतं. म्हणतं जितू मामा बराच धोतरवाला होते म्हणतात. मी आठवून तो माल वाटणं मनी बी जिराय राहणार जितू मामा ते म्हणतो. आता मामा ज्या अर्थी म्हणतात म्हणल्यावर म्हातारा व्यक्ती असेल, पण मग तुम्हाला सांगू का, मामा कोणाला म्हणतात माहितीये का? आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय. बरोबर आहे ना? हिंदीला माय मध्ये मा म्हणतात. बरोबर आहे ना? भूतलावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती माय आहे, तिला हिंदीमध्ये मा म्हणतात फक्त एका शब्दात. पण ज्याला मा म्हणतात म्हणजे मायचं डबल प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मामा. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित आमच्या महाराज मंडळी, खरं तर मला या मंडळींना बघूनच इतका आनंद होतोय, इतका आनंद होतोय ना महाराज. मज या जातीचे मज भेटो कोणी, नाही का? हो, आमची सचिन बाबा असतील, सचिन बाबांचे सगळे विद्यार्थी असतील. खरं तर मला सचिन बाबांबद्दल सांगायला आवडतं. मी पूर्ण कीर्तनात जर विषय आला ना बाबा, तुम्ही नसल्यावर पण विषय घेतो, तुम्हाला महाराज लोक सांगत असतील. सचिन बाबांची एक खासियत आहे, यांच्या मतलब संस्थेमध्ये विद्यार्थी शिकवतात बाबा, विद्यार्थी घडवतात. किती विद्यार्थी आहेत बाबा आता आपल्याकडे? 125 ते 150 विद्यार्थी आहेत. कितला? 125 ते 150. 125 पुरेले समावणं इथलं काही विशेष नाही बा. बाकी ना तिथलं बरं. हा तो आता आहे. हो पोपट आता आहे. 125 पोरांना शिकवताय महाराज. मला तेही उदाहरण द्यायला आवडेल तुम्हाला. आपला घर ना 2च पोरे राहतात. दिवाळी सुट्टी मा एकली माहेर वाटलाय देस मन बाई. 2च समा वावतात नाही. आपला स्वतःना बी आपला काही समा वावतात नाही. दुसऱ्यांना 125 पोरे आपला समजून वागी राहणार महाराज. कधी कधी ना आपल्याला आहे ना काही गोष्टी सहज वाटतात पण कधी व्यवस्थित बारकाईने विचार केला ना बारीक गोष्टींचा तर कळतं. पण ज्याला जाडं मोठं वागान सवय त्याला काही फरक पडत नाही. ज्याला अंतकरण आहे का तो विचार करस. बरोबर आहे की नाही? एखादा सहज बोली निघा, काय रे बाई कथा फिरायला रे. एखादा व्यवस्थित, काय हो कथा होता तू, तेच विचार नाही, फक्त फरक आहे. जसं एसटी मा चढान टाइमले एखादी बाई जागा देत नाही मनीषीने, एखादा माणूस सांगस मावशी थोडं बसायला जागा द्या ना. कितलं व्यवस्थित आहे. मावशी म्हणजे आपली मायनी बहीण. बरोबर आहे ना? बघा बरं, माल चुकीनं बोलणं नाही, फक्त तुमले पटार दे नाही बोला ना, कितला फरक पडस. तिले जर सांग मावशी थोडी जागा दे, सहज थोडी जागा भेटीन. मावशी मनीषी जर सांग, ते मावशीच लागीन नाताले, फक्त भाषा पलटाय टाका. नाही मन बापने साली थोडी बसायला जागा दे. कसं वाटणं नातं ते जे मावशी बनाई म्हणजे बापने साली जुनी ना. फक्त बोलानी पद्धत पाहिजे. हो, आणि आपला बोलण्यात जर तोल गेला ना, आता एखाद्याने जर म्हणत काय रे महाराज कथा फिरायणार रे, आमले काही नाही, आम्ही निघेच असोत. पण मग विचार करणारा माणूस विचार असा करस, प्रोजेक्ट जर इथला खराब आहे ते कंपनी कितली खराब होईल. म्हणून आपण तारतम्य राखूनच बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि माय बेस्ट गायनाचार्य म्हणजे आमचे गोकुळाबा महाराज. लंगाण्यामध्ये आबासाहेब आलेत, अगोदर आले असतील मला माहित नाही, पण आबासाहेब आले याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणताच नाही. या माणूससाठी सप्ताह ठरेल तारखा सुद्धा कॅन्सल होई जातीस. 2 महिना लेट कर सुद्धा पण आबा पाहिजे गायनले.
हे आम्ही अनुभवलंय बरं का. हां, पण ते त्यांसाठी मग त्यांना म्हणा किडा पाहिजे. सगळे गुणवान मंडळी आहेत इथं आलेले. आमचे गुरुजी, आमचे बाबा शंकर बाबा, हां शांताराम गुरुजी, आमचे बाबा शशिकांत बाबा. खरं तर हे महात्मा आपल्या गावाला आलेत. आपल्या गावाच्या पावन धरणीला त्यांनी स्पर्श केलेला आहे पायाचा. म्हणजे खरं तर असे लोक सहज येत नाही. हां, सहज येतच नाही. आणि जर सहजी घ्या ते त्यासनं महत्त्व आपले कळत नाही. बरोबर आहे की नाही. सहजासहजी जर भेटलं ना त्याचं व्हॅल्यू कळत नाही. रस्ता तरी चालता चालता जर कधी पॉकेट सापडी घे, त्यामा जर 10,000 सापडी घ्या, तुम्ही काही विचार करता 10 टाकीन 20 बँक मध्ये देऊ असा विचार करता का? ऐश करसो रे, 10 महिने 3 बी घ्या तरी 7 राहतील फुकट नाहीतच. बरोबर आहे का नाही. म्हणजे फुकट भेटेल वस्तूनी किंमत नाही. जवळ आपण दिनभर घसोड काम दिनभर काम करू तवय 500 भेटत. मग पोऱ्या रडत, पप्पा वेपर टाय का बट्टय आटेनं काम काढलं जायला रे. 5 रुपये पोट ना पोऱ्याला देवाला कटाया करत, पण 10 जर भेटेल राहणार ना 3,000 उलगावाला आहे करत नाही. म्हणून सांगतो, सहज भेटल्याच्या नंतर कळत नाही, पण ज्यांना कळलं त्यांना अर्थ कळेल की हे लोक एवढे सहज येणारे नाहीयेत. हो, हे आलेत म्हणजे आपलं काहीतरी पुण्य फडाला आलं म्हणून हे महात्म्यांचं दर्शन झालं. आज माझाही दिवस सफल झाला बाबा. मी लई नर्वस होतो, नाराज होतो. सगळे महाराज मंडळी आले आणि तुम्ही आल्याच्या नंतर आता मला म्हणाल चाली रवी किरण महाराज नगर पावन वै घेऊ असं. विठ्ठल विठ्ठल. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम नवीच आहे. आता असं आहे हाय साऊंड सिस्टीम चांगलीच शे, पण मधमा जरी चुकणं तरी मला चांगलंच म्हणणं शे. त्यानं कारण असं आहे, उद्घाटन मी करेल. मना असं गच्चीवर पाय येईल त्याच्याने हुंडूक बिनगू देत नाही त्या 2 तास. एकदम हुशार माणूस ना कामराज बरं आहे. हा, काय राज ना जो किडा पाडणार आहे ना का त्या पण बाजारनी यादी दे देऊ आणि ती हुशारी बारी करेल तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, यूट्यूब चॅनलचे मालक माझे ऋषी भैया असतील, माझे विकास भैया असतील. खरं तर भैया माझ्या कार्यक्रमाला एवढे लांबून लांबून येतात तुम्ही. दादा माझे मोराण्याचे आहेत. हे दादा माझे पार तिकडे तुमच्या परिसरातले आहेत नाही का. पण कसं आहे ना, मी त्यांना सांगितलं, म्हणलं कोणीतरी विशेष व्यक्तीचा कार्यक्रम आहे तुम्हाला यावं लागेल. म्हणतं टेन्शन लिहू नका, जेवण ते दकाई जाईल. त्याचने दिनात ते बरं नाही ते आपला माइंड खड्डं पाडायचं. पण खरं तर तुम्ही ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत, साऊंड सिस्टीम चांगले, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत. सर्व लोके चांगला शेत. फक्त आता देखोत बा कीर्तनकार काय बोंब पाड असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडोनी संसार बैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना साधकांना सांगताय, भैया अशा देवाला शरण जा की त्या देवानं भक्ताच्यासाठी किती खालच्या पातळीचं काम करायला लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. हो, भगवंताला शरण जा, पण अशा देवाला शरण जायचे की त्या देवाला भक्ताच्यासाठी काम करायची लाज नसावी. अशा देवाला शरण जायचं. फॉर एक्झाम्पल, हा मला ही क्लिप चांगली व्हायरल होई नव्हती आमदारकीन टाइमले. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. जितू मामा, राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. पण असा माणूस संगे फिरानं की त्याला आपलं पडेल घरनं बितड दिखाल पाहिजे. असा माणूस संगे फिरो की त्याला आपले पडेल घरनं बितड दिखाल पाहिजे. बाकी ना बितडा पालगाय जाके जाके आणि त्याच ना मागे फिरत त्या बंगलावाला ना घरकुल मंजूर करतो त्यातले शिलगाव ना शे का. हा भाई तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे. विठल विठल विठल. म्हणून भगवंताला शरण गेला पाहिजे, पण अशा देवाला शरण जायचं की त्या देवानं भक्ताच्यासाठी किती खालच्या
खालच्या पातळीचं काम करायला लाजला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला सांगायला आवडतं, युट्यूबला तुम्ही लोक ऐकत असाल, मला सांगायला आवडतं माझा भगवंत कधी जातपात बघत नाही. काही काही लोकांना जातीपातीचा लईच पुडका असतो. मी आठेनं मला काहीच माहित नाही. कमीत कमी 10 वर्षानंतर तुम्हाला गावमा पायट राहिनो मी. मला आठेनं काहीच माहित नाही. खरं सांगू का, मी मुकला जाणे सांग नावे बी उसरी जायले भजने मंडळ म्हणा. हा, म्हणून मला तुमच्या गावातला काही इतिहास माहिती नाही, पण मला सत्यता सांगायला आवडेल. जसं की काही लोकांना जातीपातीचा पुडका होता, पण माझा भगवंत या गोष्टींना मान्य करत नाही. तुमची जात कोणची होती त्याच्यापेक्षा तुमचा अंतकरणातला भाव काय असेल ते बघून माझा भगवंत तुमचं काम करतो. हो, बरोबर आहे ना? बोलू नका. काही लोक असले जातीनं बोलता पुडकारास. पहिलेच माफी मागीन बोल राही नो, कारण गावन जोडेशे आते निघव तरी सकाळी मग तुम्ही फोन करी लक्षात घर आहे का भाऊ. पण हाय तिथलंच खत सत्यशे. ज्या भगवंताची स्तुती करायला निघतो आम्ही कीर्तनकार महाराज मंडळी, कंबर कसून सांगतो, कारण खरी बाजू सांगत असताना कंबर कशी लटकणं पडस. मग कंबर कसायची घाबरान काय गरज आहे. काही लोकांना जातीचा पुडका, मग यो जातीचा मी, त्यो जातीचा मी, लय मोठ्या जातीचा माल त्याच ना घरनं पाणी चालत नाही, मी त्यान घरनं आई खात नाही, त्यान घरनं ते खात नाही. बरोबर गे, बोलू नका. कोण घरनं पाणी चालत नाही, यान घरनं खात नाही. नेमकं प्रसंग असा होणार, पोऱ्या 35 वरीस नाव आहे घ्या, पोरच भेटणे नाही. तथाईन करले ना, याला बी माहित नाही कोणता जात नाही. 2.5 लाख रुपया मा भेटणे भाऊ. मग का हो आप्पा तुमले ते कोण करणं पाणी चाले नाही आहे, पण ते बट हात बुचकाय रांधे ते कस काय करा. जिरवली का नाही माझ्या देवानं, जिरवली का नाही. तुम्ही कित्या मोठ्या जातीचे असाल, पण आमचे संत आणि आमचे भगवंत जातीला अजिबात व्हॅल्यू देत नाही. जात तुमची ती ग्रेट असते ज्याच्या गड्यात माड असेल. विठ्ठल एका ठिकाणी तर तुकोबराय गोड सांगतात, जातीनं जर ब्राह्मण असेल आणि त्याच्या गड्यात माड नसेल, तो नियमात वागत नसेल, तर काय त्याच्या जातीला महत्व आहे. जातीनं ब्राह्मण आणि वर्तणूक जर ब्राह्मण सारखी करत नसेल तर माझे तुकोबराय शिवी घालतात. ते मी बोलणार नाही, पण शॉर्टकट सांगतो. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची टिंब प्रसवली. जातीनं ब्राह्मण पर तो जर अभक्त असेल तर त्याच्या मायला शिवी घातली तुकोबरायांनी. हा, पण बाकी जातीनं जर का चांभार असेल, वैष्णवा, तर त्याच्या मायला धन्यता माझे तुकोबराय देतात. म्हणून सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही, जातीला अजिबात व्हॅल्यू नाहीये. हो, माझा भगवंतही जात बघत नाही. माझ्या भगवंतानं किती खालच्या लेव्हलची कामं केली ऐका. जातीत हिंदू धर्मामध्ये सगळ्यात खालच्या लेव्हलचं मानलं जातं, खालच्या जातीचे मानले जातात. मी पहिलेच सांगितलं, मला जातपात अजिबात आवडत नाही. माणूस ना स्वभाव ठरावस, त्यांना काम ठरावस, तो कोणता जात नाशे असं. हो, जो ब्रह्मन ज्ञान जाणतो तो ब्राह्मण. ती यादी मग आपण बसतात नाही, मनुष्यानं आपण बारी बरानं बी नाही. भिल्ल समाजामध्ये संत जन्माला आले, त्या मायचं नाव काय होतं? शबरी माता. देखा बरं, आपण आदिवासी म्हणजे साधन सिंपल सांगेन मग काय जातस जिजाऊराव महाराज. आदिवासी म्हणजे जाऊ द्या हो, हसात राहतात त्या, पण ऐका ते ज्यासले गमेंडा ना आम्ही उजी बारी जात नाही तस त्यासले सांगत युट्यूब ना माध्यम ते नुसतं आठे बटेलवाला नाही हो, बाहेर बी जास्त मटेरियल बाहेर देस मग इकावायला लाग घ्या ते कंपनीला बालता 22 जायला शात सध्या. आणि खरं सांगू का, मी तोल ना धंदा करत नाही. मी जे खरं आहे ते बोलून मग काय जा सचिन बाबांनी त्यासले माहिती काय, आपण एक कीर्तनी करता यास ना तोल करत बटाना. आपली दुकान आहे व्यवहारी गिरायकच नाही, कमी नाही. महिना 30 दिन राहतात, 300 फोन राहतात, कोणता बी 30 पास करणार राहता आपले. मनीषीन तोल ना धंदा आपण करतातच नाही. हो, रोकडा बोलीन मग काय जास मी काढतो खिचडीन लई मन बोगणं. काही लोकांना जातीपातीचा पुडका. महाराज भिल्ल समाजाची शबरी, त्या लोकांची नम्रता सांगतो तुम्हाला. शबरी माता नंतर सांगेल, भिल्ल समाजाचे लोक सांगतो. काही लोक त्यासले वाईट म्हणतात, पण त्यास ना मग इथली नम्रता राहस ना. आदिवासीच मग एखादा पोऱ्याला देखील का लगीन मग गली आली मग लग्न शेन तो ऋषीन बसेल शेबा असं देखील का तुम्ही? कोणा का लगीन राहा ना लगेच नाचानं सुरू आहे जास्त. असं असा भाव खावात नाही त्या, माल कोणी बलावच नाही, माल कोणी सांगच नाही असं देखील शे का. वाज ना लगे नाचाना सुरू. अरे बारी ब्यांनी वाट नाही दत्तच त्या बिचारा इथला साधा राहता ना, नुसतं दपड का ठोकेन अड्डिंग किचन लगे नाचानं सुरू कर, लगेच नाचानं सुरू. आणि आपला असले विन बिन करेल रास 2 जण जातात, चला ना भाऊसाहेब थोडं नाचायला, चला ना हात धरी ओढले जातं. अवत ते गर्दी मा बरंच आपल्याला ते जमत नाही. तू शिलग रे, तू कर रे काय आठ जागा नको अटकाव रे.
मला सांगा मग कोणले चांगलं म्हणणं पडेल, कोणले चांगलं म्हणशात बहिणी स्वन? भिल्ल समाजाची लोक पण वागणं एवढं साधं असतं का? काही काही लोकांना गुरमी आहे जातीची. आको सांगच तुमले आदिवासीच मा एखादा पोऱ्याले जेवणले बोलावंच नाही तो ऋषीशने बसेला असं देखील आहे का? त्याच नामात जवळ बी समजत नाही, नांडोर बी समजत नाही, नाही ते आपलाच मा अशी पंगत चालस आणि जवळ असा आजूबाजूमा गरगरात फिरस. तो सासरा विचारस का जवळ बापू भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही? मला कोणी विचारलंच नाही. तुला का फुटीन पाटा बांधा घ्या या लोक्या खाय राहणार तू चेंद्र आहे आर तू बुक्या बुक्या वातडावाय जाय तू काय ना रे करजदार ना माल कोणी विचारलंच नाही. लोके खाय राहणार दिकी राहणार खायले आपलं आपलं पण भलता ताठारास काही कायले म्हणजे जवाई बनणं म्हणजे त्यासले असं वाटस ना आमले मोठं बक्षीस काहीतरी मोठं आई भेटी घ्या आमले सर्टिफिकेट. अरे काय राव नाही ते आदिवासी लोकेस ना रागणे रुसवाने सरडीन बसिले तर खायले तर हो आई होय ना मानचेस ना बहिणी होन तुम ना आदिवासीस मा एखादा नवर देऊन मायन ऋषेले व असं देखील का तुम्ही? नवर देऊन माय ऋषेशने खाय नाही राहणे उजित बाया रावण्या का राहणार असं देखील तुम्ही नाही ना? मी एक लगन मागो श्रीमंत माणसासनं लगीन होतं करोडपती लोके हो आता मी त्याच भाव तुम्ही गहू इथला मोठला लोकेत बोबल तर शांतता होई म्हणतं गहू नवर देऊन माय खाता खाता ताटवर ते मंडप नाही एक कोपराल उभी नवरीन माय नवरीन काकू नवरीन चुलत्या बड्या गर्दी करून उभ्या ताई खायल्या ना चुकाय घे ना ताई खायल्या ना म्हणतं याच गे असं काय चुकाय नको. मी गो म्हणतं चला आपण जरा महाराष्ट्रमा बरं नाव जायले आपला मान राखिली म्हणता आई बहीण म्हणतं ताई या बड्या बाया रावण्या कऱ्या ना खायल्या ना म्हणतं नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणे म्हणतं खायल्या ताई नाही म्हणे महाराज म्हणतं आई काय टेकीन मर जाई रे म्हणतं काय जाय ताई काय नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशे म्हणतं मग काय जाय मी नवर देऊन मायशे म्हणतो वय न काय म्हणे मला कोबरान वाटी तरी लाई का बाप रे उलगेल वावरशे रे भाऊ आई 10-12 तोड सोनं घालेल अंगवर 8-10 हजारनी साडी नेशेल 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना बाणट सुरत नाही तेवढं बरं आहे आपण लंगा नामात त्याच्या बाया नाही येते विठायला भिल्ल समाजाची शबरिया बोलू नका पहिलेच सांगेले फुकट बोलानच नाही किंमतच व्हायला पाहिजे आपला बोलानी. हा हिचा रामना रावसाहेब दादा त्यासले सरपंच असले कथा घ्या त्या का झुपीन निघ्या तू हा हा मला असं वाटलं सांगे चौरी पांबर आलाय दिना तुम्ही ती उपटी घाला म्हणतो मला. समाज कोणता आहे त्याच्यापेक्षा भक्ताच्या अंतकरणाचे भाव काय आहेत ते बघतो माझा भगवंत. हो भिल्ल समाजाची शबरिया भिल्ल समाजाची शबरी दादा पर शबरीचं देवावरचं प्रेम किती ऐका. शबरी लहान वयातच शबरीचं लग्न आणि पहिल्या दाखलपणात लग्न विजायत लहानपणी लग्न ठरलेलं आहे. शबरीचं लग्न ठरलं बकरांची बा धावण बांधलेली. शॉर्टकट सांगतो पुढे सांगायचा विषय हा थोडा शॉर्टकट सांगतो कारण आहे बऱ्याच लोकच ना ऐकेल बी तरी इशारा करत ए पुरे ए शांत बसा रे ए शांत पडा रे किडा नाक पाडा रे बोलू नका भाऊ बोलू नका रे आंगे पांगे धंदा ना होऊ द्या रे अरे खपू द्या रे बोनीन पाहिले नका दांगडो घाला रे. खरंच बरं का सचिन बाबा आबासाहेब मी इथं जवळपास कीर्तनच करत नाही. हे 2 कीर्तनं झाली माझी आणि मागच्या वर्षी एक कीर्तन इथंच झालं होतं मला वाटतं धमान्याला. बस हे 3रं कीर्तन असेल परिसरात. मी परिसरमा कीर्तन लिहित नाही त्यांना कारण असं आहे चोपडाकडे जाऊ ना इथला के राहतस ना इथला के राहता ना झाडवर पिके जातं तरी बी तोंड लावतात नाही ते मग त्यावरती ना अंदाज लायले ना जडे पिकस ना तडे खपत नाही बा असं. त्यामुळे जोडेना तारखा लिहित नाही पण ते कसं आहे ना कोणी माय कोणामुळे कोणा पाय पडस असं विचारशे म्हणशीन शांतता लिया काहीच बोलजात नका भाऊस्वान. भिल्ल समाजाची शबरिया लहान वयात लग्न ठरलं बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं बाबा एवढे बकरे काहून बांधले तर म्हणले. बापानं सांगितलं शबर राजांनी बेटा ही बकरांची दावण आहे ना तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणले.
शबरी आईला वाटलं एवढे जनावरं मरतील, एवढे जनावरांना कापून लोक खातील, मला लग्नच करायचं नाही. शबरी माता जातीनं कोण होती? माया हो. हा, आपली भाषा तसं मला जात अजिबात आवडत नाही सांगा ना, पण तुमले परिचय कर दिला नो. आपली भाषा बिलीन होती बिचारी, आदिवासी. बरोबर आहे ना? जातनी बिलीन. तिले वाटणं जनावरे मरायला नाही पाहिजे बा, असं म्हणजे जातनी बिलीनले समजणं मटन मासा खावं नाही, असं. बेकार हुशार आहेत बहिणी म्हणतो मी. जातनी बिल्लीले वाटणं मटन मासा खाऊ नाही, आणि या स्वतः चांगली जातना म्हणणारा मालकाने ठेसा काड्या टाकायचं. ठेसा सवाद देत नाही. मर जाय रे तू, फाशी लिन मर जा रे. हो, ठेसा काड्या. हा, भिल्ल समाजाची शबरी म्हणते की बाई जनावर जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. या महाराज घराचा त्याग केला, अरण्यात जाऊन राहत्या. मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ सहारा घेतला आणि तिथं राहत होती. हो, आणि गपगुमान सेवा करत होती. गुरुजींना कळत नव्हतं. एके दिवशी गुरुजींनी बघितलं आणि प्रश्न केला, बेटा कोण आहे? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया. आता शबर राजाची शबरी ही पण मागच्या जन्माची राजाची राणी होती. एके दिवशी आता कुंभमेळा येतोय, कुंभमेळ्याला दर्शनाला जायचं होतं. राजांना सांगितलं मला कुंभमेळ्यात जायचंय. म्हणले शबरी म्हणले तू राणी आहे, तू राजाची राणी आहे, तुला एवढं सहज निघता येणार नाही. जर तुला जायचं असेल तर मेना पालखीमध्ये बसवावं लागेल. रथ तयार होईल, त्या रथात तुला बसवायचंय. आणि मग जाताना सुद्धा तुझा चेहरा कोणाला दिसायला नाही पाहिजे, एवढा घोंगट असला पाहिजे. तेवढा घोंगट. आणि गेली राणी कुंभमेळ्यामध्ये. साधू संतांचं दर्शन घ्यायचंय. दर्शन घेताना घोंगट एवढा होता की तिला चेहरा कोणाचा दिसला नाही. घरी आली, रडायला लागली, देवाच्या समोर उभी राहिली. शबरी मातेनं देवाला सांगितलं, देवा राजाची राणी बनून जर साधू संतांचं दर्शन होत नसेल तर हा जन्म माझा काही कामाचा नाहीये. गरीब परिवारात जन्माला घाल, पण मला साधू संतांचं दर्शन होऊ दे देवा. म्हणून शबर राजाच्या पोटी शबरी मातंग ऋषींच्या कुटियाच्या जवळ राहत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी सगळा इतिहास विचारला. सांगितल्याच्या नंतर बरेच दिवस निघून गेले. शबरी मातेची सेवा चालू होती. आता मातंग ऋषींची जायची वेळ झाली. मातंग ऋषींनी सांगितलं, बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा. कहा जा रहे हो गुरुजी? बेटा भगवान का बुलावा आ गया है, मुझे निकलना पडेगा. गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये मी फक्त तुमच्या भरोशावर राहत होती, आता तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर एवढ्या अरण्यामध्ये मी राहायचं कसं? गुरुजींनी सांगितलं, बेटा तुझी भक्ती एवढी खास आहे की इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. तर शब्दावर विश्वास करत शबरी माता नामचिंतन करत होती. बरं, रात्रंदिवस नामचिंतन करत होती. ते लंगानामा कोणतरी इक्रील नाही गेले ना, हाऊ भाऊ अंग सौदा आहे तो. रातभर रास ना सौदा, चोरी दपी करा. जितू मामाला असा धाक पड जायला बोलता नीच दका बोलता. अहो काय केळा पाडीन ते पाडू. टेन्शन नका लिया. हरी विठ्ठल विठ्ठल.